आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक राहिलेत। त्यामुळे आज सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारले जाणार आहेत। सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास उमेदवारांची गर्दी होण्याचीही शक्यता आहे। तसंच इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीने सुद्धा उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत। दरम्यान 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे। नाशिकच्या भगूर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीत मोठी फूट पडली आहे। शिंदेंच्या शिवसेनेला एकटं पाडण्यासाठी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आलेली आहे। भगूर नगरपरिषदेवरती शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे। या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर उद्या शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्जही दाखल करणार आहेत। महायुतीतील या अनपेक्षित घडामोडीमुळे भगूरच्या राजकारणाचं चित्र हे पूर्णपणे बदललं आहे। पक्षश्रेष्ठींच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या नगराध्यक्षाची निवडणूक लढवणार आहे, उमेदवार देणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आमच्या पहिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे ह्या उमेदवारी करणार आहेत। तरी आम्ही दोन्ही पक्षांनी ठरवून हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण 100% या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करू अशी खात्री आहे। भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या 95 सालापासून तर आजपर्यंत निर्विवाद शिवसेनेची सत्ता आहे। मध्यंतरीचा एखादा दुसरा नगराध्यक्ष जर काही छोट्या काळापुरता जर सोडला तर पूर्णतः या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे। 2 तारखेला भगूर नगरपालिकेचं मतदान होईल आणि 3 तारखेला 21-0 या भगूर नगरपालिकेमध्ये होईल। ही 100% शिवसैनिकांच्या जीवावरती आम्हाला सगळ्यांना आशा आहे। माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास होतोय। त्याच अनुषंगाने दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत तो जो विकास आहे तो जर आपल्याला एक्झिक्यूट करायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपली सत्ता असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच कारणामुळे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी काळातील भगूर नगर परिषद एकत्रपणे निवडणूक लढवतील। नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता वेगवेगळ्या घडामोडींना वेग आलाय। नांदगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युतीचा पहिला नारळ हा शिवसेना आणि भाजपनं फोडलाय। आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात शनिवारी शिवसेना भाजप युतीची घोषणा करण्यात आली। एकीकडे शिवसेनेला बाजूला ठेवून भाजपला सोबत घेण्याचा समीर भुजबळ यांचा प्रयत्न होता, मात्र झाले उलटच। नांदगावमध्ये शिवसेना भाजपची युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे, तर महाविकास आघाडीची भूमिका ही मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। नागपुरात भाजपनं शेवटपर्यंत युतीसाठी सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेनं विदर्भातील 55 नगरपरिषद आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटपाला सुरुवात केली आहे। पूर्व विदर्भातील 6ही जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या 1226 नगरसेवक पदाच्या उमेदवारांना आणि 55 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले जात आहेत। त्यामुळे पूर्व विदर्भात शिंदेंची शिवसेना स्वबळावरती निवडणुकीच्या मैदानात उतरणार हे आता स्पष्ट होताना दिसतंय। अशी स्थिती पश्चिम विदर्भात इथे सुद्धा शिवसेना स्वबळाच्या तयारीला पाहायला मिळते। त्यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। तसंच नागपूर जिल्ह्यामध्ये 27 पैकी 19 ठिकाणी एबी फॉर्मचं वाटप झालेलं असून उर्वरित ठिकाणी आज एबी फॉर्म वाटप केलं जाणार असल्याचं कृपाल तुमाने यांनी सांगितलं। नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतीच्या निवडणुकीपैकी आज आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने 19 नगर परिषदेचे एबी फॉर्मचं वाटप केलेलं आहे। भारतीय जनता पक्षासोबत युतीचा आम्ही प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही। त्यामुळे आम्ही आता मैत्रीपूर्ण लढती करणार आहोत। राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडलेली असून नवीन पक्षाची एंट्री झाली आहे। हा पक्ष म्हणजे नॅशनल पीपल्स पार्टी। ईशान्य भारतातील मेघालय राज्यामध्ये 2013 साली लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा यांनी या पक्षाची स्थापना राष्ट्रवादी काँग्रेसपासून विभाजनानंतर केली होती। दिल्लीत मेघालयाचे मुख्यमंत्री कोराड संगमा यांनी महाराष्ट्रामध्ये या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित वेळुकर यांची नियुक्ती केली। अमित वेळुकर हे बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीत
NPP पक्ष आदिवासी भागामध्ये आपले उमेदवार देणार असल्याचं सांगण्यात आलंय। याविषयी अमित वेळुकर यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आपल्यासोबत नॅशनल पीपल्स पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जे नवनियुक्त आहेत, नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अमित वेळुकर आहेत। सर, ABP माझामध्ये आपलं स्वागत आहे। धन्यवाद। सर, तुमचा पक्ष खरं तर नवीनच आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही एंट्री घेतली आहे। मेघालय आणि ईशान्येकडील राज्यात 4 राज्यात तुमचं मोठं वर्चस्व आहे, सोबत झारखंडमध्ये महाराष्ट्रात एंट्री घेतली, तुमची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली, तुमचं अभिनंदन। खरं तर महाराष्ट्रात तुम्ही आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात, काय ध्येय आणि धोरणं घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची पार्टी उतरते? पार्टीचं ध्येय धोरण आमचं आदिवासी आणि जो समाजातील वंचित घटक आहे, ज्यांना न्याय मिळू शकला नाही किंवा ज्यांच्यापर्यंत राजकीय पोचलेलं नाही आहे, ज्यांना कुठेतरी नेतृत्व करायची संधी मिळालेली नाही आहे, अशा घटकांना आम्ही 100% न्याय देण्याचा प्रयत्न करू पक्षाच्या माध्यमातून। तुमचा पक्ष निवडणुका लढवणार? हो, बिलकुल लढवणार। सध्या नगर परिषद आणि हे नाही, पण पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका या सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर निवडून। किती जिल्ह्यातून तुम्ही लढवणार? मुख्यतः विदर्भ हा आमचा बेस राहील, जिथे सक्षम उमेदवार राहील किंवा काही उमेदवारांच्या शोधातसुद्धा आम्ही आहे, त्या प्रकारे तिथे जे सक्षम उमेदवार राहील तिथे आम्ही लढू। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सर्व ठिकाणी पक्ष विचार करतोय आणि शीर्ष नेतृत्व जसं जे काही आम्हाला गाईडलाईन देईल त्या गाईडलाईननुसार आम्ही ते लढू। महाराष्ट्र राज्यात तसा काही विचार आहे भाजप किंवा NDA सोबत जाण्याचा, किंवा तुम्ही आगामी निवडणुकात कसं लढणार? सध्या तरी आम्ही सोहळ्यावर लढवण्याचं ठरवलेलं आहे, पण जर आम्हाला NDA कडून, घटक पक्षांकडून जर आम्हाला काही ऑफर आली युतीची, तर मग शीर्ष नेतृत्वाला विचारून आमचे सन्माननीय अध्यक्ष व मेघालयचे मुख्यमंत्री कोनार्क संगमाजी यांच्या नेतृत्वात आम्ही ते लढू। त्या प्रकारे राज्याच्या राजकारणात एक नवीन पक्षाने एंट्री केली आणि यामुळे आगामी काळात या खरं तर राष्ट्रीय पक्षाचा कुणाला धोका किंवा कुणाला याचा फायदा होतो हे आता आगामी काळच ठरवेल। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। तुळजापूर नगर परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी याची चर्चा सुरू झाली। तुळजापुरातील नगराध्यक्ष पदासाठी महंत इच्छागिरी महाराज यांचं नाव समोर आलं। या प्रस्तावावरती महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत इच्छागिरी महाराजांच्या 24 तासांमध्ये 3 बैठका झाल्या। महंत इच्छागिरी महाराज यांच्या नावाला भारतीय जनता पार्टीनं पाठिंबा दर्शवलाय, मात्र महंतांनी कमळ या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी अट होती। तुळजापुरातील काँग्रेस नेत्यांनी यासाठी नगरसेवक पदाचा 50-50 फॉर्म्युला असावा, उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडे ते पद असावं, या काही अटी शर्तींसह पाठिंबा दर्शवला। मात्र नगरसेवकांच्या जागेबाबत 50-50% फॉर्म्युला राबवावा, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका हे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी घेतली। त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं एकमत होणार का हे पाहावं लागेल। करमाळा नगरपालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। करमाळा विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल यांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी, शाखा प्रमुख आणि शिवसैनिकांसह सामूहिक राजीनामे पाठवलेले आहेत। काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रमुख महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यामध्ये सुरू असलेले वाद हे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेले होते। यातूनच चिवटे यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांना शिवसेनेमध्ये आणून त्यांच्यावरती नगरपालिका निवडणूक प्रभारी दिल्यानं बागल समर्थक हे संतप्त झालेले होते। यातूनच दिग्विजय बागल यांच्यासह 55 शाखा प्रमुख आणि त्यांनी नोंदवलेले जवळपास 20,000 शिवसैनिकांनी सामूहिक राजीनामे हे पाठवलेले आहेत। दरम्यान आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिग्विजय बागल हे भाजपमध्ये येतील असे संकेत दिले। विजय बागल यांचे 55 शाखा प्रमुख आणि जवळपास 20,000 नोंदणी केले। आपल्याला मी सांगतो की दिग्विजय बागल भारतीय जनता पक्षामध्ये येतील, त्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होईल आणि ते भारतीय जनता पक्षासोबतच काम करतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागरांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपत जातील अशी चर्चा आहे। मात्र बीड नगर परिषदेतील जातीय समीकरण पाहता क्षीरसागर नव्या खेळीच्या तयारीत आहेत। स्वतंत्र आघाडी करत बीड नगर परिषद निवडणुकीमध्ये रिंगणात ते उतरणार आहेत। योगेश क्षीरसागर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या बीड विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती, मात्र स्थानिक पातळीवरती निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना सातत्यानं डावललं जात होतं अशी खंत ही त्यांनी बोलूनही दाखवली होती।
जालना महापालिकेमध्ये महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळतोय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका निवडणुकीत देखील रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। युतीवरती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजप आणि रावसाहेब दानवे यांच्यावरती टीका केलेली होती। भाजपला कोणाचीही गरज नसून त्यांना एकला चलोरेची हौस आलेली आहे, अशी टीका ही खोतकर यांनी केली। त्याला रावसाहेब दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय। एकीकडे युती करायची म्हणायचं आणि दुसरीकडे मित्रपक्षावरती आरोप करायचे, हे संयम ढळल्यासारखं आहे। स्वतः महापौर पदाचा उमेदवार जाहीर करून दुसरीकडे युतीची चर्चा करायची हे चुकीचं आहे, असं दानवे म्हणाले। पत्र द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतो। थोडा संयम ठेवला पाहिजे। एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं आणि दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे। पण त्यांच्यासोबत आम्ही बसल्याच्या नंतर निर्णय करू। एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे। शिंदे साहेबांनी काल मत व्यक्त केलं, त्या मताशी मी सहमत आहे। बस म्हणजे फक्त मित्रपक्षाने थोडा संयम ठेवला पाहिजे, याच्यापेक्षा काही नाही। पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषदेत भाजप विरोधात सर्वपक्षीय एकवटल्याचं पाहायला मिळतंय। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या, तसंच दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता असल्याचं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी म्हटलंय। तर माकपचा देखील छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। डहाणू नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून नगराध्यक्ष पदासह 25 नगरसेवकांच्या जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। आमचा निर्णय झालेला आहे। नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि सर्व एकत्र आलो आहे। स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन या नगरपालिकेत मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलाय। रमेश चेन्नीथलांकडून ही घोषणा करण्यात आली। मुंबई काँग्रेसच्या एक दिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथलांनी ही माहिती दिली आहे। मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाडांनी स्वतंत्र पालिका निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती ही चेन्नीथलांनी दिली आहे। पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि इतर कोणीही सोबत न जाण्याचा निर्णय हा काँग्रेसनं घेतलेला आहे। आता काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागलंय। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ें। सो लोकल बॉडी इलेक्शन लोकली डिसाइड करेगा। सो लोकली हमारे पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता सारे लोग अकेले सबने डिमांड किया कि अकेले लड़ना है, तो हमने उसको मान लिया। कोई नाराजगी नहीं। कांग्रेस एक साथ है, कांग्रेस यूनाइटेड है, काँग्रेस में कोई प्रॉब्लेम नहीं। आप देख रहे हैं ना, सारे लोग एक साथ काम करते हैं। ॲज अ काँग्रेस पार्टी म्हणून आमचं साधा सिंपल म्हणणं आहे की देशाचं संविधान आणि या मुंबईकर, शेवटी मुंबईकर हे सगळे मुंबईमध्ये आलेली सगळी मंडळी आहेत। त्या मुंबईकरांनी सगळ्यांनी मुंबईच्या विकासामध्ये हातभार दिलेला आहे। त्यामुळे मला असं अपेक्षा आहे की मुंबईला जर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं असेल तर सगळ्यांची एकत्र येणं काम करण्याची आवश्यकता आहे। पण जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुम्हाला हेच देईन की ज्या पक्षांची मारधाडीची भाषा असते किंवा जे पक्ष इतरांवरती जे हल्ले करतात किंवा छोट्या छोट्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात आणि एक धमकी देण्याचं काम करतात, त्यांच्यावर काँग्रेस पार्टी जाऊ शकत नाही। शिवसेना त्याचा निर्णय घ्यावा, त्यांनी काँग्रेसवर यायचं, कुठे जायचं। आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं, तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांचे वरिष्ठ थांबवू शकतात। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या बैठकींचं सत्र सुरूच आहे। आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेची बैठक पार पडणार आहे। मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागाची चाचपणी ही मनसेकडून सुरू आहे आणि यावरती आज बैठकीमध्ये चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे। अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। नागपुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला। सिरस्कार यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि परत भाजप असं पक्षांतराचं पंचक पूर्ण केलंय। मात्र या प्रवेश सोहळ्यामध्ये भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठीकर यांनी केलेली वक्तव्य महायुतीतील भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नवा वाद निर्माण करण्याची शक्यता आहे। प्रवेशावेळी बोलताना माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आपण शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढवल्यानंतर एकदाही शिंदेंच्या पक्षाच्या बैठकीला गेलो नसल्याचं अभिमानानं सांगितलंय। तर भाजपचे संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठीकर यांनी बळीराम सिरस्कार यांची इच्छा नसताना देखील त्यांना शिंदेंच्या तिकिटावरती बाळापुरातून लढवावं लागल्याचे म्हटलेलं आहे।
ते तिथे निवडणूक लढले शिवसेनेच्या तिकिटावर. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढण्याची त्यांची आणि आमच्या सगळ्यांची तीव्र इच्छा होती. पण देवेंद्रजींनी त्यांना आदेश दिला आणि पक्षाचा आदेश शिरसावंत मानून त्यांनी ती निवडणूक लढली आणि त्यामुळे ते कालही मनाने पार्टीत होते, आजही आहेत आणि उद्याही निश्चितपणे राहणार आहेत. पण असं आहे की मी म्हटलं की तीर्थयात्रेला गेलेला माणूस वापस आला की माऊंद करावं लागतं, सगळ्या लोकांना बोलवावं लागतं, गाव जेवण द्यावं लागतं. त्यामुळं पूर्ण सगळ्या लोकांना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना इथे एकत्रित केलेलं आहे. आणि आज या निमित्ताने विदर्भातल्या अनेक आपल्या नामवंत बांधवांचा प्रवेश पक्षामध्ये होत आहे. मी एकही दिवस त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलो नाही. म्हणजे सेने साहेबाच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी शिंदे साहेबाच्या मीटिंगमध्ये एकही दिवस गेलो नाही. त्याचं कारण असं आहे की माझं जे प्रेम या लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी मला माझ्यावर प्रेम केलं, सर्वसामान्य माणसांनी प्रेम केलं आणि या प्रेमापोटे त्या ठिकाणी मी विकास करू शकलो हे अत्यंत महत्वाचं आहे. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 1 कोटींची रोकड जप्त केली आहे. संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. निवडणुका पारदर्शक पद्धतीनं पार पाडाव्या यासाठी आयोगानं स्थायी सर्वेक्षण पथकाची नेमणूक केली आहे. असं असताना खांडगाव फाट्यावरती भरारी पथकानं 1 कोटींची रोकड जप्त केली आहे. एका कन्स्ट्रक्शन कंपनीची ही रक्कम असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. मात्र पोलीस तपास अद्यापही सुरू आहे. नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची भर दिवसा हत्या करण्यात आली आहे. सचिन साहू असं मृताचं नाव असून तो उत्तर नागपुरातील वॉर्ड अध्यक्ष होता. पैशांच्या वादामधून हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय. मुलाच्या वाढदिवसानिमित्त खरेदीसाठी बाहेर गेलेला असताना सचिन साहूकरवरती हल्ला करण्यात आला. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. पुण्याच्या बोपोडीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांना हा अटकपूर्व जामीन मिळालाय. दरम्यान पार्थ पवारांच्या कंपनीशी संबंधित मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात देखील येवलेंवरती आरोप असून त्या प्रकरणी देखील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी विविध विकास कामांचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, सिडको येथील वसंतराव नाईक पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण यासह विविध विकास कामांचा समावेश आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्यातील भाजप मंत्री आणि महत्त्वाचे नेते हे उपस्थित असतील. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत. सोलापूरचे माजी महापौर ॲडव्होकेट UN बेरिया यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त बेरिया यांच्या गौरव ग्रंथाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील उपस्थित असतील. पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर खासदार सुप्रिया सुळे आज पुलाची पाहणी करणार आहेत. गुरुवारी नवले पूल परिसरामध्ये झालेल्या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय तर 9 ते 10 जण जखमी झालेले होते आणि त्यानंतर आज सुप्रिया सुळे घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. मीरा रोड शहरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अत्याधुनिक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कला दालन उभारलेलं आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त AIच्या माध्यमातून शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेता येणार आहे. उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अत्याधुनिक कला दालनाचं लोकार्पण होणार आहे. त्याप्रमाणे मुंबईतील आदित्य ठाकरे अध्यक्ष असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होण्याआधीच मंत्री प्रताप सरनाईक यांनी मीरा रोड शहरामध्ये उभारलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावरती कला दालनाचं उद्घाटन होणार आहे.